आता सिंपली कसं असतं बघा की कथा, कादंबरी, लघु कादंबरी. आता खरं तर लघु कादंबरीवर काही लोक डिबेट पण करू शकतात. नोवेल आणि नोवेला असं ते आहे. लघु कादंबरीला जे आहे नोवेला म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आता लघु कादंबरी हा विषय कुठून येतो तर मग गौरी देशपांडेंची एक एक पान गळावयाची कादंबरी आपण घेतली तर मग ती लघु कादंबरी आहे. कारण तिचा जो पैस आहे तो कादंबरी एवढा नक्कीच नाही आहे बघा. ओके, सो ती एक बेसिक बाब तिच्यामध्ये आहे. ते कादंबरीच्या पेक्षा छोटी त्याची जी आहे तर तो आवृत्ती आणि त्याच्यामुळे जे आहे ते संदर्भ येत जातात. सो सर्वप्रथम जे आहे आपल्याला बघायचं बघा कथा म्हणजे काय असतं बरं. आपल्याला दोन कथासंग्रह जे आहेत तर ते अभ्यासाला आहेत. जेव्हा मी जात चोरली होती आणि शिळा. मग आपण हे ऑलरेडी दोन पुस्तकं बघितलेली आहेत की बेसिक आपल्याला ती गोष्ट जी आहे टेक्निकली पण माहीत आहे. आता फक्त त्याला जे आहे कथेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठले फीचर्स आहेत एवढा फोकस आपल्याला पाहिजे. सो बेसिकली ज्या कथा तुम्ही वाचल्या होत्या आता ते कोरिलेट करत जाऊ आपण की आपण वाचलेल्या कथा आणि ॲक्च्युअल कथा कशाला म्हटलं जाऊ शकतं, कथा काय असते. ओके, आता इथं चेकावचं एक स्टेटमेंट आहे बघा. चेकाव जो आहे त्याने म्हटलं होतं की एकही अनावश्यक गोष्ट कथेत येता कामा नये. कारण कथेचा पैस हा छोटा आहे बघा ना, कमी शब्दांमध्ये आपल्याला आपलं म्हणणं मांडायचं आहे तिथं. तिच्यामुळे अनावश्यक गोष्टी तिथं येता कामा नये. कथेच्या सुरुवातीला जर भिंतीवर लटकत असलेल्या बंदुकीचं वर्णन लेखकाने केलं असेल तर कथेत ती बंदूक चालवली गेली पाहिजे. ओके, म्हणजे जर कथेमध्ये तुम्हाला असं दिसतंय की एखाद्या भिंतीवर एखादी बंदूक टांगली आहे सो ती चालवली गेली पाहिजे. अनावश्यक अशी कुठलीही गोष्ट आपल्याला कथेमध्ये नको, कारण कमी शब्दामध्ये आपल्याला ते आपलं म्हणणं मांडायचं आहे. आता बघा हेच तुम्हाला रिफ्लेक्शन मूव्हीजमध्ये सुद्धा दिसतं. मूव्हीजमध्ये एखादा रेफरन्स सुरुवातीला आलेला असतो, नंतर त्याचा जो आहे क्लायमॅक्सला तुम्हाला त्याचे रेफरन्सेस मिळत जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण मूव्हीचा विचार केला है ना, मुळशी पॅटर्न नावाचा मूव्ही बराच गाजला, बऱ्याच लोकांनी जे आहे बघितला. आता मुळशी पॅटर्नमध्ये बघा सुरुवातीचा 7-12 जो आहे तो लहान मुलगा, नंतर जो आहे तर तो बंदूक हातात घेतो. सो बेसिकली ते जे आहे ना की तो रेफरन्स जेव्हा येऊन जातो बघा तर तो रेफरन्स वर्क होणार आहे तिथं. हे मूव्हीजमध्ये पण डील होतं. सो बेसिकली जे आहे कथेच्या बाबतीमध्ये चेकावने हे क्लिअर करून दिलं. आता चेकाव जो आहे त्यांनी कथा विश्व जे आहे त्याचा जर तुम्ही बघितलं तर मग है ना हा तिच्यातला एक मोठा जो आहे तर मैलाचा दगड आहे बघा. चेकावनी अशा कितीतरी गोष्टी है ना शॉर्ट स्टोरीज आणि त्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. सो बेसिकली जे आहे कथेच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर कथा हे निवेदनात्मक वाङ्मय प्रकार आहे बघा. ओके, आता निवेदन करणं एखाद्या गोष्टी जसं आपण बघितलं कुठली झुंड है ना, कुठलीही कथा तुम्ही घ्या, लेकुरवाळी, ती सुरुवात कशी होते ती निवेदनाने आहे की तिथं वातावरण निर्मिती जी आहे कोण आहे, काय आहे, कशी परिस्थिती आहे आणि तिच्यातून ते होतं बघा है ना. काळोखाचे कैदी आणि मग त्याच्यामध्ये ते निसर्गाचं वर्णन, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. सो निवेदन तिथं आहे. सो निवेदनात्मक वाङ्मय प्रकार म्हणून कथा हा जो प्रकार आहे बघा वाङ्मय प्रकार त्याच्याकडे आपण बघतो, तिथं निवेदन आहे. सायमल्टेनियसली जे आहे बघा कथेतील अनुभव हा एकपिंडी आणि एक केंद्री असा असतो, कारण त्याचा पैस छोटा आहे. हेच जर कादंबरी असेल तर मग तो बहुविध केंद्री होऊन जाईल बघा. कादंबरीमध्ये अशा नंबर ऑफ स्टोरीज असतात, जसं साऊथ इंडियन मूव्हीमध्ये 2 स्टोरीज असतात बघा है ना. मधूनच एक स्टोरी जन्माला येते तिच्यामध्ये की लॉंग लॉंग अगो क्या हुआ था है ना. तसं जे आहे कादंबरी आहे ते बहुविध आहे. तिच्यामध्ये जे आहे पात्र भरपूर आहेत बघा, प्रसंग भरपूर आहेत, आयाम त्याचे वेगवेगळे आहेत. सो इथं जे आहे कथेमध्ये ते एकविध एकपिंडी एक केंद्री जे आहे. काळोखाचे कैदी, रामराव देशमुखांचा वाडा, एका धारणेवर ते चालणार. जन हे बळू तू जेथे, मग तिच्यामध्ये फक्त एवढं आहे का एका घराबद्दल आहे का, नाही. तिथं रेफरन्सेस बघा किती वेगवेगळे आहेत. एका व्यक्तीबद्दल आहे का, ते नाही, ते अनेक व्यक्तींबद्दल आहे. त्याचं केंद्र जे आहे ते बहुविध होऊन जातात. तिथं रचना एकात्मक असते बघा. ओके, फेडरल्स तुम्हाला जे आहे रचनानंतरच्या याच्यामध्ये बघायला मिळते. इथं जे आहे रचना जी आहे याची तर ती युनिटरी एकाच पद्धतीने ते वर्क होत जातं, एकात्मक असतं बघा. आता अनुभवपुंज स्वायत्त नसल्यामुळे कथेची बांधणी ही आटोपशीर जी आहे ती असते बघा. ओके, कथेची बांधणी जी आहे तर ती आटोपशीर असते बघा. अनुभवपुंज स्वायत्त नसणं जे आहे तुम्हाला ती स्वायत्तता तिच्यामध्ये नाही आहे. ओव्हरऑल हिच्यामध्ये जे आहे की जसं लघु कादंबरी जे आहे इम्पेरिकल ब्रेड अँड फिक्शनल केक आपण तिच्यामध्ये बघू. सो मूळ जे आहे हिच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला
तुमचे अनुभव आणि त्याच्या संबंधीच्या बाबी ज्या आहेत त्या खूप स्वायत्तता याच्यात मिळेलच असं नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, याची जे काही स्पीडअप आहे बघा अखेरीसकडे जाण्याचा, तो फार गतिमान असतो बघा. कथा अशी स्पीडली जाऊन ती एक्झिट घेऊन बाहेर पडते. सो इथं जे आहे अनुभवपुंज स्वायत्त नाही आणि तिच्यामुळे कथेची बांधणी आटोपशीर असते बघा आणि अखेरीकडे झेपावण्याची तिची जी आहे गती वेगवान असते बघा. आता कथे जे आहे तर संस्कारित्व जे आहे हे कथेचं स्वच्छेदक लक्षण मानलं जातं बघा. ओके, सो व्यवच्छेदक लक्षण जे आहे, ओके, सो हे मानलं जातं. संस्कारित्व जे आहे विशाल जीवनाच्या एखाद्या अंगाचं प्रदर्शन कथा घडवते. म्हणजे एखादा आस्पेक्ट तिच्यात येणार बघा. आपलं जे जीवन आहे, जनमानसामधल्या ज्या काही बाबी आहेत त्याचं एखाद्या याचं अंग ते दाखवून देणार. म्हणजे एखादा कोपरा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शिळांमध्ये कितीतरी कथा बघितलेल्या आहेत बघा. मग रंगी आहे, तर रंगी आता स्त्री जीवनाचा एक तो कोपरा त्यांनी तुम्हाला दाखवला की ग्रामीण जीवनामध्ये वेशीच्या बाहेरचं जीवन, तिच्यातली स्त्री आणि तिचं जीवन कसं आहे बघा. तिला कोणाचाही आधार नाही आणि ती अगतिकता अशी आहे की शेवटी एशाकडे तिला परत जावं लागतं. मग तो मुद्दा जो आहे की ती एकमेव जे आहे तर तेवढीच ती तो कोपरा तेवढं ते दाखवणार. तिच्यामध्ये त्यांनी एशाच्या जीवनाबद्दल काही बोललेलं नाही आहे बघा, कारण तिथं तो फोकस एकांगी असतो बघा. युनिटरी फीचर तिचं आहे आणि त्याच्यानुसार ते वर्क होत जातं. विशाल जीवनाच्या एखाद्या अंगाचं प्रदर्शन करणं जे आहे, आपलं जे जीवन आहे त्या जीवनातील वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत, वेगवेगळा जो भाग आहे तिच्यातला एखादा भागच जो आहे तर तो कथेमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. कादंबरीप्रमाणे कथेत भरमसाठ पात्र जे आहेत ती चालत नाही बघा. कादंबरीमध्ये किती पात्र असतात, आता तुम्हाला एक एक पान गळावे आपण जेव्हा बघितलं, मी सांगितलं पात्रांची यादी करावं बघा. किती पात्र झाली बरं साधारणपणे? एक एक पान गळावया, मध्य लटपटीत, कारावासातून पत्र, भरपूर पात्र झाली असतील तिथून, है ना. तेवढी पात्र आपल्या कथेमध्ये आहेत का? कथेचा चार्ट बनवलेला आपण. मग एका कथेमध्ये अशी असून किती पात्र आहेत, है ना. पार डोक्यावरून पाणी गेलं, अख्खं गाव जमा केलेलं आहे त्या याच्यात काळोखाचे कैदी म्हणून नावं वाढतात तिथे, पण ॲक्च्युली त्यांचे संदर्भ तेवढे आहे. मग मूळ जी फोकस्ड असणारी पात्र आहेत ती किती, तीन चार पात्र जी असतात ती फोकस्ड आहे की त्यांच्याबद्दल बोललं जात आहे. ओके, दसऱ्याचा रेडा, तिथं पण गाव जमा झालेलं आहे, पण तिच्यामध्ये कोण आहे? दामू आहे बघा, है ना. सो मूळ जे आहे की तुम्हाला तेवढी पात्र जी आहे 3 ते 4 ती फोकस्ड असतात. अशी भरमसाठ फुल गर्दी तिच्यात काही चालत नाही. सो कथेच्या बाबतीमध्ये हा एक मुद्दा महत्त्वाचा असतो बघा. ओके, आता कसं असतं ना की कथेच्या बाबतीमध्ये काय आहे की हा एकतर आटोपशीर जो आहे तर तो वाङ्मय प्रकार आहे ना. आटोपशीर वाङ्मय प्रकार असल्यामुळे काय होतं, यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की हे प्रत्येक पात्रांबद्दल बोलण्याचा स्कोप तिथं नाही आहे. असं साधं सरळ सिंपल ते गणित आहे. तिच्यामुळे काय असणार, तिच्यामधली पात्र संख्या जी असेल तर ती कमी असेल. 2, 3, 4 पात्रांवर ते फोकस करेल. बाकीचे जरी आले तर ते प्रसंगाच्या याच्यातून 4 नावं तिच्यात एक्स्ट्रा येऊ शकतात, पण तेवढी लोक. जसं आपण कादंबरी कुठलीही बघतो बघा तर तिच्यामध्ये भरपूर तुम्हाला जे आहे रेफरन्सेस येतात, पात्र भरपूर असतात. कथेमध्ये तसं नसतं बघा. देन कथेचा अवकाश जो आहे तो चिंचोळा असतो बघा आणि एक प्रकारची आशयघनता, सखोलता तिच्यामुळे प्राप्त होते की एका टिपिकल धारणेवर जे काही त्यांनी थॉट प्रोसेस पकडली आहे तिच्यावरती चालते. ओके, आणि तिच्यामुळे काय असतं की कथा जी असते बघा तिच्यामध्ये जे आहे त्याला आशयघनता आणि सखोलता त्या गोष्टीमुळे प्राप्त होते. त्या पर्टिक्युलर आयुष्याच्या एका टोकावर जे आहे आणि आयुष्याच्या एका विशिष्ट याच्यावर आपण जे आहे तर ते केंद्रीय आहोत. सो असं सरळ ते गणित आहे बघा, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं ना की त्याचं चिंतन जे आहे तर ते तिथं आपल्याला बघायला मिळतं आणि ती सखोलता त्याच्यामुळे त्याला प्राप्त होत जाते बघा. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे की कथेमध्ये जे आहे ना विस्तृतीपेक्षा भावनेची तीव्रता अधिक असते. इमोशन्स जे असतात ना ते इंटेन्स असतात तिथं. आपण कुठली एक जर कथा घेतली बघा तर त्या कथेतले इमोशन्स किती इंटेन्स आहे आपल्याला. बानू धरतीला, है ना. बानू जी आहे तिचा जो आक्रोश आहे तो आक्रोश आपण अनुभवू शकतो बघा. ती इंटेन्सिटी तिथं असते आणि त्यातून त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप प्रॉपरली वर्क होतात. म्हणजे त्या तुमच्या आपल्या आतवर जात होते त्या इंटेन्सिटीमुळं. आणि ती इंटेन्सिटी जी आहे ती विस्तृतीपेक्षा कशावर फोकस करते, भावनेच्या तीव्रतेवर. विस्तृती कशामध्ये आहे, कादंबरी जी आहे तिच्यामध्ये ते विस्तृत स्तरावर जातं.
इथं तसं नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक एक पान गळावया लघु कादंबरी बघितली, तिच्यामध्ये जे आहे की गणेश आणि राधा, आई आणि मुलगा यांचं जे काही चर्चा सुरू आहे बघा तिथं, मग त्याला एक स्पेस मिळतो तिथं की मला तुमच्याबद्दल काय काय वाटतं, लोक काय म्हटलेत, आमच्यावर काय परिणाम झाले, मग त्याचं स्पष्टीकरण. हा स्कोप तिथं नाही आहे बघा. इथं फक्त कशावर फोकस केला जातो, भावना, इंटेन्सिटी जी आहे तर ती भावनांची वाढवलेली असते बघा. संकेत जे असतात बघा, एकतर जे आहे तिच्यामध्ये सजेशन्स असतील, इको असेल बघा, ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क होत जातात. प्रतिध्वनी, ओके, कथेच्या बाबतीमध्ये. सो ती गोष्ट जी आहे ती इथं वर्क होणारी आहे. म्हणजे बघा, एकीकडे बानू आणि बानूचा मुलगा जो आहे बघा दौलत, तो तिकडं काडोखाच्या कैदीमध्ये आहे. त्यांच्यामध्ये पण जे आहे तो विसंवाद आहे, सुसंवाद नाही आहे तिथं. मग आता ते समजवत बसण्याचा वेळ तिथं नाही आहे बघा. पण आपल्या आईच्या अंगावर हात टाकला म्हणून जे आहे दौलत गुप्ती आरपार करून टाकतो बघा. बरोबर, हे जे आहे ना, ही इंटेन्सिटी तिथं मॅटर करते. सो असं साधं सरळ सिंपल हे गणित आहे बघा. ओके, असा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग त्या केसमध्ये जे आहे कथेतील व्यक्तित्वाच्या एखाद्या अंगाचं चित्रण जे आहे, व्यक्तित्वाचा एखादा अंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एखादा स्वभाव किंवा एखादं त्याचं लक्षण त्याच्यावर फोकस होऊ शकतं. म्हणजे जसं जीवनाचा एखादा जो आहे भाग इथं असू शकतो, तसा एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनाचा एखादा भाग इथं तुम्हाला बघायला मिळू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल लेकुरवाडीमध्ये भगवंत आहे बघा. सो सुरुवात जी आहे भगवंता जो आहे, तर भगवंता दुकानात कसं काम करतो, सलूनवाला है ना, त्याचं वर्णन तिथं नाही आहे. तो किती छान दाढी करतो, कटिंग करतो, काही संबंध नाही. तिथं कशावर फोकस आहे, तिथं त्याच्या फॅमिली लाईफवर सपोर्ट. त्याची बायको जी आहे तर ती अंथरुणाला खिळलेली आहे. म्हणजे काय होतं ना की त्याच्या आयुष्याचा एकच भाग त्यांनी दाखवला. त्याचं पर्सनल लाईफ जे आहे ते तिथं फोकस झालं बघा. त्याचं प्रोफेशनल लाईफ तिथं आलेलं नाही आहे. ओके, सो ती एक बेसिक बाब जी आहे की एखाद्या अंगाचं चित्रण तिच्यामध्ये जे आहे तो स्कोप तिथं असतो. त्यातून त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत जातात. कथा प्राचीन आकृतीबंध आहे बघा. म्हणजे तुम्हाला कथा ज्या आहेत त्या प्राचीन याच्यापासून बघायला मिळतं. म्हणजे असं नाही कथा आत्ता जन्माला आलेली बाबा, जुनी आहे. लोकपरंपरा जी आहे तर तिच्यामध्ये पण आपण कथा शिकणार आहोत. लोककथा नावाची संकल्पना जी आहे बघा. ओके, लोककथा हा प्राचीन का आहे. लोककथांचा जर तुम्ही विचार केला तर पारंपरिक मौखिक पद्धतीने कितीतरी कथा आपल्यापर्यंत येतात, ज्या कुठं लिहिलेल्या नाही आहेत. आजीनी आजोबांनी कुणीतरी सांगितल्या, गावात कुणीतरी सांगितल्या, त्या मौखिक याच्यातून येतात. हा प्राचीन आकृती बंध आहे बघा. मग तिच्यामध्ये भरपूर आहे, परिकथा असतील है ना, अजून काही असेल. ओके, दैवत कथा तिच्यामध्ये आहे. सो त्याचे संकेत आहेत काही, त्याच्यानुसार त्या चालत येतात. सो हा फार जुना आकृतीबंध आहे कथा. मग तिच्यामध्ये परत बऱ्याच गोष्टी आहेत. जसं नवकथा ती नंतरच्या याच्यामध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा कळलं की जीवन हे क्षणभंगूर आहे ना, एकदा बॉम्ब पडला आणि विषय संपला, मग त्याच्यानंतर जे आहे की व्यक्तीचं जीवन, व्यक्तीचं जगणं ते जास्त महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं, कारण कधीही काही होऊ शकतं. मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या फोकस झाल्यात का. अनुभवाचं कथन जे आहे हे याच्यामध्ये प्रधान असतं बघा, की तुमचे जे अनुभव आहे त्याचं कथन जे आहे तर ते याच्यामध्ये प्रधान असतं. सो बेसिकली जे आहे ना, हे काही मुद्दे आहेत बघा कथेच्या बाबतीमधले, की कथा म्हणजे नेमकं काय, कथेचा ओव्हरऑल फीचर्स काय असतात, कथेची वैशिष्ट्य काय असतात, किंवा कथा एक वाङ्मय प्रकार म्हणून बघताना तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत बघा. ओके, सो उद्या जर असा विषय आला की बाबा कथा म्हणजे काय आम्हाला सांगा, तर मग तिच्यामध्ये ह्या कथा आहेत. आणि ऑब्वियसली 2 कथासंग्रह आपल्याला अभ्यासाला आहेत मराठी साहित्यामध्ये. ते 2 कथासंग्रह वाचल्यानंतर या गोष्टी तुम्ही तिथं कोरिलेट करू शकता बघा. ओके.